रात्रीच्या लाईट्समध्ये मुंबई बघा कशी मस्त लख्ख प्रकाशित आणि अशी झळाळलेली दिसते. किती सुंदर नजारा दिसतोय बघा हा वरतून. बहिणीचं नवीन घर बघण्यासाठी आम्ही सगळी मंडळी जमलो होतो. टेरेसवर मस्तपैकी बसून गप्पा गोष्टी केल्या. वारा सुद्धा मस्त सुटला होता. हा गेम तर एकदमच भन्नाट होता. मी पहिल्यांदाच खेळली. ॲक्च्युली डाय असा पाडायचा आणि 6 आकडा आला की नंबर एक लिहायला घ्यायचा. म्हणजे आता उदाहरणार्थ 186 हा नंबर आहे. याच्यापासून सुरुवात केली ना तर एक नंबर सोडून 184, 182 वगैरे असे नंबर लिहित राहायचे. आणि आपण आपल्यावर जेव्हा राज्य म्हणजे आपलं जेव्हा डाय पडेल 6चा तेव्हा आपण लिहायला घ्यायचं आणि परत तो डाय बाकीच्यांनी खेळत राहायचा. ज्यांना 6 येईल त्यांनी दुसऱ्याकडून अक्षरशः पेन खेचून घ्यायचा आणि ते नंबर लिहायचे. खूप मजा आली. त्याच्यानंतर हौजी सगळ्यांचं ऑल टाईम फेवरेट, कारण लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेच तल्लीनतेने खेळत असलेला हा गेम. त्याच्यातही खूप मजा आली. आणि त्याच्यानंतर असे कॉईन जमिनीवर ठेवायचे आणि हे बघा हाताने जेवढे उचलता येईल तेवढे उचलायचे. पण वाटतं आपल्याला बघितलं की हां उचलता येतील, पण अजिबात उचलता येत नव्हते. आणि आम्हाला असं बघून जेंट्स मंडळींना पण फार उत्सुकता वाटली, अरे पैसे कसे नाही हातात येते, म्हणून त्यांनी पण अगदी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तर त्याच्यात झालं असं की आमच्याकडे लेडीजकडे तरी एखाद दुसरं 3-4 असे कॉईन येत होते. बाकी जेंट्स मंडळींना तर एक सुद्धा कॉईन उचलता आला नाही. पण छान वाटलं, कारण सगळ्यांनाच याच्यात इन्व्हॉल्वमेंट घेता आली. नाहीतर जेंट्स मंडळी कशी आपली आपली गप्पा-टप्पा करत बसतात. तर ह्या अशा गेममुळे सगळेजण छान आम्ही एकत्र खेळलो. आणि माझं नेहमीचाच हट्ट असतो की नाही एकत्र जमलोय ना आपण, तर सगळ्यांनी लेडीज, जेंट्स, लहान मुलं सर्वांनीच एकत्र बसून खेळायचं. त्याच्यानंतर हा एक आणि की त्या टोपामध्ये वाटाणे ठेवले होते आणि चमच्यात किती येतील काय येतील ते 3 चान्स होता. आणि मग ते मोजून कोणाचे जास्त वाटाणे जमलेत मग तो विनर. असे वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळले. खूपच धमाल आली. त्याच्यानंतर आम्ही एक बहिणींना गिफ्ट, एकमेकींना गिफ्ट द्यायचं पण एक रील बनवला आहे, तो इन्स्टावर आहे, तो नक्की तुम्ही बघा. व्हेजवाल्यांसाठी काजूची भाजी होती आणि नॉनव्हेजवाल्यांना भाकरी, सुकं चिकन, ओलं चिकन आणि सकाळी मस्तपैकी सुरमई, मांदेली, कोलमी असा सर्वांच्या आवडीचा झकास बेत होता.